नमस्कार, मी कुशल मुळे. नेटसेट टीचर संबंधित युट्यूब चॅनलवरती आज आपण एका महत्त्वाच्या विषयावरती चर्चा करण्यासाठी इथे उपस्थित आहोत. विषय आहे सेवांतर्गत प्रगती योजना. जो अनुदानित महाविद्यालयाचे शिक्षक व विद्यापीठ स्तरीय शिक्षक संबंध भारतातले त्यांची एक सेवांतर्गत प्रगती योजना असते. त्याला विद्यापीठ अनुदान आयोगाचे नियम बंधनकारक असतात. तसेच विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नियमानुसार ते राज्य सरकार त्यांचे शासन निर्णय, परिपत्रक व अधिनियम हे जारी करत असतात. त्याची अंमलबजावणी ही संचालक उच्च शिक्षण यांच्याकडून त्या विभागाच्या सहसंचालकाकरवी करण्यात येते. परंतु गेल्या काही दिवसामध्ये या मुद्द्याचा बराचसा माध्यमांमधून उहापोह होत आहे व शिक्षक संघटना सुद्धा या बाबतीत काही कार्य करताना दिसत आहे. नुकतेच या संदर्भात आपल्यासाठी या विषयावरती चर्चा करण्यासाठी नॅशनल फोरम फॉर क्वालिटी एज्युकेशनचे अध्यक्ष प्रोफेसर रमेश झाडे उपस्थित आहे. त्यांचे मी स्वागत करतो. धन्यवाद. नॅशनल फोरम फॉर क्वालिटी एज्युकेशनचे उपाध्यक्ष भूपेश मुळे सुद्धा उपस्थित आहे. त्यांचे मी स्वागत करतो या चर्चेमध्ये. व डॉक्टर नितीन लभाने ऑल इंडिया नेटसेट टीचर्स ऑर्गनायझेशनचे संयोजक आहे. त्यांचे सुद्धा मी या चर्चेत स्वागत करतो. मी या चर्चेला सुरुवात करताना झाडे सरांपासून सुरुवात करतोय. सर, सध्या जे सेवांतर्गत प्रगती योजनेचा जो काही प्रमाणात महाराष्ट्रात सहसंचालक स्तरावरून तो गोंधळाबाबतची जी चर्चा होती त्याबाबतची सद्यस्थिती काय आहे व विद्यापीठ अनुदान आयोग व महाराष्ट्र शासनाचे नेमके अधिनियम काय आहे व त्यात गोंधळ जो निर्माण झाला होता त्याची सद्यस्थिती जरा शिक्षकांना जाणून घ्यायला आवडेल. थोडक्यात जरा आपल्या माध्यमातून ते सांगावी. शिक्षकांच्या सेवांतर्गत प्रगती योजनेसाठी UGC रेग्युलेशन 2018 सध्या अस्तित्वात आहे आणि त्या अनुषंगानेच महाराष्ट्र शासनाने 8 मार्च 2019 आणि त्याच्यानंतर 8 जुलै 2019 ला परिपत्रक काढलंय आणि या सगळ्यांमध्ये सुसंगती आहे आणि त्याचा लेटर अँड स्पिरिट ऑफ दिस रेग्युलेशन अँड GR असा आहे की त्याच्यामध्ये शिक्षकांची जी कॅस योजना आहे ती स्पीडनी म्हणजे जेणेकरून लवकरात लवकर शिक्षकांचे प्रमोशन होणार, वेळेत होणार आणि त्यांचा कुठलाही शैक्षणिक किंवा त्यांच्या करिअर मधला लॉस होऊ नये या अनुषंगाने त्यांनी सगळे परिपत्रक आणि GR काढलेले आहे. पण नेमकं त्याचा अन्वयार्थ काढून बऱ्याचशा शिक्षण सहसंचालकांनी त्यामध्ये स्वतःचा जे काही आडमुठेपणा मध्ये चालू केला होता त्याला कुठेतरी नॅशनल फोरमच्या माध्यमातून आम्ही निर्बंध घालण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी आम्ही सतत संचालक, उच्च शिक्षण सचिव, उच्च शिक्षण तसेच UGC यांच्याकडे पाठपुरावा करून जे काही नियमाप्रमाणे प्रमोशन व्हायला पाहिजे, वेळेत व्हायला पाहिजे आणि अर्थ आणि पात्रता पूर्ण केल्याच्या दिवसापासून कॅश प्रमोशन मिळायला पाहिजे त्यासाठी आम्ही पाठपुरावा केला आणि त्या अनुषंगानेच UGCनी आमची भूमिका मान्य करून UGCनी 2 ऑगस्ट 2020 रोजी संचालक उच्च शिक्षण पुणे यांना पत्राद्वारे UGC रेग्युलेशन हे मॅन्डेटरी आहे, ते बंधनकारक आहे असं त्यांना कळवलं आणि त्यासोबतच कॅश प्रमोशन UGC रेग्युलेशन प्रमाणे व्हावे असं त्यांना निर्देश दिले आहेत. तर मला असं वाटतं की आता ती परिस्थिती हळूहळू निवळत आहे. शिक्षण संचालकांना समजलेलं आहे, तसंच त्यांनी शिक्षण सहसंचालकांना तसे आदेशित केलेले आहे. त्यामुळे हळूहळू ही परिस्थिती निवळेल. धन्यवाद झाडे सर. या विषयात आपण सध्या UGCचे नियम काय आहेत व सध्याची स्थिती काय याबद्दल आपण या विषयावरती प्रकाश टाकला. म्हणजे एकंदरीत विचार करता UGCचे नियम, महाराष्ट्र शासनाचे नियम हे अगदी डिफाईन नियम आहे, म्हणजे नियोजित नियम आहे. म्हणजे अर्हता व प्राप्त केल्याच्या दिनांकास त्यांना सेवांतर्गत प्रगती योजनेचे लाभ देणे असे बंधनकारक असताना सुद्धा काही सहसंचालक हे हेतू परस्पर त्याच्यामध्ये अडथळा निर्माण करून मुलाखतीचा दिनांक टाकल्यामुळे एक जर अनागोंदी निर्माण झाली होती याच्याबद्दल सुद्धा चर्चा करण्यात आली होती. याच्यात अशा सहसंचालकांची अशी भूमिका का होती याबद्दल भूपेश मुळे सर आपण या बद्दल आपल्याला काय वाटतं? याच्यामध्ये नेमकं कारण असं होतं की ऍक्च्युली जो 8 मार्चचा शासन निर्णय होता हा स्पष्ट होता आणि त्याच्यानंतर 10 मेचं जे परिपत्रक आलं ते कसं आलं, याला कोण जबाबदार आहे याचा उहापोह आपण आपल्या नुकत्याच झालेल्या वेबिनार मध्ये केला होता. या पण 10 मेच्या पत्रामध्ये जर एक रिफ्रेशरचा आणि ओरिएंटेशनचा मुद्दा जर सोडला तर त्याच्यामध्ये काही म्हणजे शिक्षकांच्या अगेन्स्ट मध्ये तो GR किंवा ते परिपत्रक नव्हतंच. पण काही शिक्षक संघटनांनी
अशी अफवा पसरवली की हा जो म्हणजे जो 8 मार्चचा जो GR आहे तो पूर्ण अगेन्स्ट टीचर कम्युनिटी आहे. त्याच्यामुळे हा GR निघाला. जो 10 मेचा आहे तो GR निघाला. त्याची आपण पूर्ण चर्चा केलेलीच आहे. पण त्यानंतर काय झालंय की सगळ्या काही टीचर संघटना आणि जॉईंट डायरेक्टर असे म्हणायला लागले की आता या 10 मेच्या शासन निर्णयानुसार किंवा परिपत्रकानुसार ज्या दिवशी मुलाखत होईल त्या दिवसापासून सेवा अंतर्गत प्रगती योजनेचे लाभ मिळतील, पर्टिक्युलरली असोसिएट प्रोफेसरच्या बाबतीत. त्याच्यामुळे एक आपल्या प्राध्यापक वर्गांमध्ये खूप मोठा गोंधळ निर्माण झाला. कारण आपल्याला माहित आहे जवळजवळ विद्यापीठाकडून 2-2 वर्ष, पर्टिक्युलरली मुंबई विद्यापीठामध्ये 2-2 वर्ष पॅनल मिळत नाही. दुसऱ्या विद्यापीठामध्ये ही प्रोसेस कंप्लीट व्हायला जरी UGCचा नियम आहे की 6 महिन्यात कंप्लीट केली पाहिजे, पण कुठलंही विद्यापीठ ही 6 महिन्यात प्रोसेस कंप्लीट करत नाही. म्हणजे एक मिनिमम सरासरी पिरियड जो आहे महाराष्ट्रामध्ये पॅनल मिळण्याचा 7 ते 8 महिने आहे. आणि जर समजा 7-8 महिने जर उशिरा जर इंटरव्ह्यू होत असेल तर इंटरव्ह्यू डेट पासून जर दिली तर हे प्राध्यापकांचं खूप याच्यामध्ये नुकसान होत होतं. आणि दुसरं नुकसानीचा भाग सोडा, पण ते अगेन्स्ट द रूल होतं. हे आम्ही वारंवार समजून सांगायचा प्रयत्न केला. पण काही लोकांनी अफवा इतक्या जबरदस्त पसरवल्या की डेट ऑफ इंटरव्ह्यू. आणि ह्या अफवा मी मागे पण सांगितलं आपल्या हातात नसतात आणि याचा कंट्रोल पण आपल्याकडे नसतो. तर आणि जे व्हायचं तेच होतं. अफवेचे बळी आपल्यातली बरीच प्राध्यापक मंडळी झालेली आहे. काही सहसंचालकांनी, जसं मी मागे पण उल्लेख केला, अमरावती रिजन मध्ये आणि पनवेल रिजन मध्ये सगळ्यात जास्त जे काही प्रमोशन झाले तेथील तात्कालिक सहसंचालकांनी डेट ऑफ इंटरव्ह्यू पासनं लोकांना सेवा अंतर्गत योजनेचे लाभ देण्यात आले. त्याच्यामुळे साहजिकच हा असंतोषाचा विषय होता. आणि आमचं एकच म्हणणं होतं की शासनाच्या GR मध्ये असं नाहीच आहे. धन्यवाद. असं नसताना तुम्ही असं का करता? धन्यवाद भूपेश मुडे सर, मुद्दा लक्षात आलाय आपला. म्हणजे काही सहसंचालक हेतू परस्पर याच्यामध्ये अडथळा निर्माण करत होते. शासनाचे नियम अगदी क्रिस्टल क्लिअर आहे की सेवांतर्गत प्रगती योजनेचे लाभ हे अर्हता व पात्रता पूर्ण केल्याच्या दिनांकापासून देणे बंधनकारक आहे. हे विद्यापीठ अनुदान आयोगाच्या अधिनियमामध्ये आणि शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या याच्यामध्ये नमूद केलेलं आहे. असं असताना सुद्धा काही सहसंचालक मी म्हणजे शासन असा हेका त्यांनी धरला होता व या संबंधी ऑल इंडिया नेटसेट टीचर्स ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून सुद्धा एक पाठपुरावा झाला होता. ऑल इंडिया नेटसेट टीचर्स ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून आज आपल्यासोबत या विषयावरती बोलण्यास आहे डॉक्टर नितीन लभाने. डॉक्टर नितीन लभाने, आपले खूप खूप स्वागत. मला एक याच्यात प्रश्न असा विचारायचा आहे की शासन निर्णयाप्रमाणे PBS भरला, म्हणजे परफॉर्मन्स बेस्ड सेल्फ अप्रायझल फॉर्म भरला, त्यांनी त्याची अर्हता व पात्रता पूर्ण केली. हे सगळं केल्यानंतर सहसंचालकांच्या करवी किंवा विद्यापीठाच्या पॅनल करवी त्याचं कॅश होणं जेवढं गरजेचं आहे, पण आपण एक शिक्षकांची सुद्धा काय रिस्पॉन्सिबिलिटी आहे याच्यामध्ये किंवा त्याला काय प्रक्रिया पूर्ण करायची असते याबद्दल थोडं या विषयात आपण नेटसेट टीचर्स ऑर्गनायझेशनचे संयोजक म्हणून या विषयात जर आपली बाजू मांडाल. थँक्यू कुशलजी. तुम्ही मांडलेला मुद्दा एकदम रास्त आहे. ऍज अ कॅन्डिडेट आपली स्वतः खूप जिम्मेदारी आहे, खूप मोठी जबाबदारी आहे. मुडे सरांनी आणि झाडे सरांनी चांगल्याने सांगितलं की शासन निर्णय हे नेहमी शिक्षकांच्या बाजूलाच आहे. पण आपण असं बघण्यात येतं की टीचर स्वतः कधी कधी तो जागरूक नसतो. आता शासन निर्णय असं म्हणतो की आपण 3 महिन्याआधी आपलं अप्लिकेशन करता येतं. त्यांचा प्रमोशन ड्यू आहे हा, आणि प्रमोशन हा त्याचा अधिकार आहे. तो अधिकार कोणीही त्यांच्याकडनं घेऊ शकत नाही, दूर करू शकत नाही. हा त्याचा अधिकार असल्यामुळे हा कॅन्डिडेटची जिम्मेदारी आहे की त्यांनी 3 महिन्याआधी आपलं अप्लिकेशन द्यावं आपल्या प्राचार्यांना आणि त्याची नोंद करून ठेवण्यात यावी. आणि मग जे काही टप्पे असतील, समोरचे टप्पे असतील, जसं आपले RCOC होणे, RCOC झालं असेल तर मग तुमचे APIचे पॉइंट्स आणि करून ठेवणे. तुमचं कॅटेगरी 3 आहे किंवा कॅटेगरी 2 आहे, आपलं कॅटेगरी 1 कॅटेगरी 2 होऊन जातं बरोबर, पण भरपूर वेळा आपल्या कॅटेगरी 3चे पॉइंट्स कम्प्लीट होत नाही आणि त्याचा फायदा घेऊन आपल्याला कदाचित समोर त्रास होऊ शकतो. तर हे सगळ्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या तर मला वाटतं की ऍज अ कॅन्डिडेट आपल्यावर जितकी शासनाने आपल्याला सूट दिलेली आहे किंवा जितकी आपल्याला फॅसिलिटीज दिलेल्या आहे तर त्याप्रमाणे आपण कॅन्डिडेटने देखील तेवढंच जागरूक राहून आपले APIचे पॉइंट्स आणि सगळ्या गोष्टी वेळेच्या आधी केलं तर मला वाटते कॅश प्रमोशन व्हायला काहीच हरकत नाही. जे इलिजिबल आहेत त्यांना कॅश प्रमोशन नक्की मिळेल.
थँक्यू. धन्यवाद 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 डॉक्टर नितीन लभाणे. आपण शिक्षकांची शिक्षक म्हणून स्वतःची त्यांची काय जबाबदारी हा मुद्दा आपण शिक्षकांना एक लक्षात आणून दिला की 3 महिने अगोदर शिक्षकांनी आपला अर्ज सादर करायला पाहिजे. अर्हता आणि पात्रता पूर्ण केल्याच्या तारखेपासून त्यांना सगळे लाभ मिळणे बंधनकारक आहे असे युजीसीचे आणि शासनाचे महाराष्ट्र शासनाचे सुद्धा नियम आहे. मी परत दुसऱ्यांदा झाडे सरांकडे येतो. झाडे सर, मला एक सांगा, शिक्षक कम्युनिटी मधूनच सहसंचालक हे असतात, ते पण एक असोसिएट प्रोफेसर असतात किंवा प्रोफेसर असतात, ते पण आपण म्हणूया की शासनाचे प्रतिनिधी म्हणून जरी येत असले तरी पण एक ते शिक्षक कम्युनिटीचाच भाग आहे. त्यांची अशी दुटप्पी भूमिका का बरं असावी, तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल? असं वाटतं की मला असं वाटतंय कुशलजी की यामध्ये जरी ते शिक्षण संचालक शिक्षक म्हणून जरी येत असेल पण कुठेतरी ते आपली वेगळी भूमिका घेतात आणि स्वतःचा आणि जसं मुडे सरांनी सांगितलं की याच्यामध्ये काही सहसंचालकांनी या जे काही युजीसी रेग्युलेशन आहे किंवा शासन निर्णय याचा अन्वयार्थ काढला आणि कुठेतरी चुकीचा अर्थ लावून तो अर्थ बाकी इतर सहसंचालकांमध्ये पसरवला आणि हे आम्ही निदर्शनास सुद्धा आणून दिलं संचालकाच्या. तर याच्यामध्ये मला असं वाटते की दीज आर इनकम्पिटंट जॉईंट डायरेक्टर्स, म्हणजे ज्यांची लायकी नाही आहे असे सहसंचालक जर का त्या पदावर बसेल तर त्यांना शासन निर्णय करणार नाही, त्यांना युजीसी रेग्युलेशन करणार नाही आणि त्यामुळे कुठेतरी शिक्षकांना त्यांचे कॅस्ट प्रमोशन किंवा त्यांच्या इतर जे काही प्रमोशन्स आहे याच्यामध्ये आळा बसतो आणि त्यांच्यावर अन्याय होतो. यासोबतच मला एक नमूद करावंसं वाटतं झाडे सर, महत्वाचा मुद्दा आपण मांडलेला आहे. म्हणजे तुम्हाला म्हणायचंय की काही सहसंचालक हेतू परस्पर हे प्रकार घडवून आणताय, म्हणजे पदाचा गैरवापर करताय. कारण त्यांच्या ऑर्डरमध्ये माझ्या पण वाचण्यात आलं की जर कुठला सहसंचालक जर पदाचा गैरवापर करत असेल, काही बेकायदेशीर रित्या शिक्षकांना जर त्याचा त्रास होत असेल आणि अशा जर बाबी शिक्षकांच्या मार्फत जर शासनास लक्षात आल्या तर त्यांना लगेच पदावरून दूर करण्याची तरतूद सुद्धा शासनाने करून ठेवलेली आहे. याबद्दल जर आपण सांगाल झाडे सर. मी तुम्हाला तेच सांगितलंय की जे इनकम्पिटंट जॉईंट डायरेक्टर्स आहेत, ज्यांना शासनाच्या निर्णयाचा अर्थ कळत नाही, ज्यांना युजीसी रेग्युलेशन कळत नाही, मग ते त्यांच्या कुठल्या तरी वेगळ्या इंटरेस्ट मध्ये असतात आणि त्या इंटरेस्ट पोटी ते त्याचा अन्वयार्थ काढतात आणि तो इतर सहसंचालकांना सांगत बसतात आणि कुठेतरी बघ्याची भूमिका इतर सहसंचालक सुद्धा घेतात. मी तर म्हणतो की जेवढी शिक्षण सहसंचालकाची जबाबदारी कॅस्ट प्रमोशन मध्ये आहे तेवढीच जबाबदारी विद्यापीठाकडून येणाऱ्या एक्सपर्ट्स आणि व्हीसी नॉमिनीची सुद्धा असतात. पण दुर्दैवाने व्हीसी नॉमिनी हे सहसंचालकाच्या पुढे नमतात, त्यांची भूमिका प्रखरपणे मांडत नाही. मला असं वाटतं प्रखरपणे मांडण्यापेक्षा जे काही नियम आहे त्या नियमाप्रमाणे जर का त्यांनी भूमिका घेतली तर या शिक्षकांना याचा त्रास होणार नाही. धन्यवाद धन्यवाद झाडे सर, आपला मुद्दा लक्षात आलाय. धन्यवाद झाडे सर. आपण असा लक्षात घेऊया की नेटसेट टीचर्सच्या माध्यमातून हा आवाज संबंधित सहसंचालक संचालक यांच्यापर्यंत जाईल आणि आपण आशा करूया की महाराष्ट्र सारख्या राज्यामध्ये 13 अकृषी विद्यापीठ आहे, 10 सहसंचालकांचे विभागीय कार्यालय आहे, त्यांच्या माध्यमातून याची प्रभावी अंमलबजावणी आता युजीसीचे पत्र आल्यानंतर होईल आणि या संबंधित अजून आपण युजीसीचे पत्र आल्यानंतर सहसंचालक आणि संचालक यांचा काय रोल आहे किंवा जर त्यांनी जर अजून जर त्याच्यामध्ये जर गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न केला, बेकायदेशीरपणा करण्याचा प्रयत्न केला तर नॅशनल फोरम फॉर क्वालिटी एज्युकेशनच्या माध्यमातून मंचाची काय भूमिका असेल याच्याबद्दल जरा भूपेश मुडे सर आपण सांगावं अशी मी आपणास विनंती करतो. तुम्ही अनम्यूट करा प्लीज जरा. हा, धन्यवाद सर. मला तर वाटतं की आता तर अशी काही परिस्थिती येणार नाही, कारण 12 ऑगस्टला जे काही डायरेक्टर सरांनी पत्र काढलं ते 14 ऑगस्टने संचालक
संचालकांनी जे पत्र काढलं ते स्वयंस्पष्ट आहे. त्याच्यामध्ये आपण जो शब्द आपण वारंवार बोलून दाखवत होतो, अर्थ आणि पात्रता, आता तरी मला असं वाटते की जी काही जे संचालकांनी ज्या काही सहसंचालकांनी जो अन्याय केला ते आता करणार नाही भविष्यात, आपण अशी आशा करूया. पण तरी पण जर समजा कुठल्या सहसंचालक असं काही करत असेल तर त्यांनी चुपचाप त्याची तक्रार आपल्या मंचाकडे करावी किंवा समजा मंचाकडे जर नसेल भूपेश मुळे करायची सर तुम्ही महत्वाचा मुद्दा मांडताय की अशा सहसंचालकांच्या बेजबाबदार कृतीची जर तक्रार मंचाकडे प्राप्त झाली आणि शिक्षक जर याच्यासाठी पुढे धजावले, कारण हा एक म्हणजे संविधान मांडणं, शासन निर्णय मांडणं हे सगळ्यांना बंधनकारक आहे, जरी ते शासन प्रतिनिधी असतील तरी. तर आपण आशा करूया की याच्या पुढे सहसंचालक असे कृत्य बेजबाबदार करणार नाही आणि जे संविधानात्मक मार्गाने त्यांना जे शासनाने जे शासन निर्णय आणि विद्यापीठ अनुदान आयोगाच्या ज्या सूचना आहे त्यांची काटेकोरपणे अंमलबजावणी करते. आपल्याकडे वेळ फार थोडा आहे. मी शेवटचा राऊंड एक शेवटचा प्रश्न हा काय भूपेश मुळे सर, काय तुम्हाला काही सांगायचं आहे? हा भूपेश मुळे सर. मला एक असं सांगायचं आहे, संचालकांनी जरी पत्र काढलं पण तरी जे विद्यापीठामध्ये आपले जे प्राध्यापक कार्य करत आहे आणि जे सरकारी महाविद्यालयामध्ये, गव्हर्नमेंट महाविद्यालयामध्ये जे प्राध्यापक कार्यरत आहे त्यांचे कॅश प्रमोशन हेच संचालक ऑफिस जवळजवळ 2-3 वर्ष त्यांना कॅश प्रमोशन मिळत नाही. यावरती पण सुद्धा मला वाटतं. धन्यवाद सर, धन्यवाद भूपेश मुळे सर. जरा वेळेची आपल्याला मर्यादा, आपण एक शेवटचा प्रश्न घेऊया. जर 2-2 वर्ष जर विद्यापीठ स्तरावरती जर सेवांतर्गत प्रगती योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी लागत असेल आणि हा जर वेळ एवढा जर लागत असेल तर संचालकांनी आता त्यांच्या पत्रात नमूद केलेलं आहे, विद्यापीठ अनुदान आयोगाने पण सांगितलंय की ही प्रक्रिया पूर्ण 6 महिन्यात करावी. त्याच्या पुढे जाऊन 8 जुलैचं पत्र सांगतं महाराष्ट्र शासनाचं की 1 महिन्यात शासनाने त्यांना प्रत्येक महिन्यात ते पूर्ण करावी. आता संचालकांचं नुकतंच 14 ऑगस्टला आलेलं पत्र सांगतं की प्रत्येक महिन्याच्या शेवटी जे जे प्रलंबित प्रकरण आहे सेवांतर्गत प्रगती योजनेचे त्याची पूर्तता करावी. हे जर झालं नाही तर तुमची ऑल इंडिया नेट सेट टीचर्स ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून याचा पाठपुरावा करण्यासाठी आपली भूमिका काय असणार? डॉक्टर नितीन लभाने थोडक्यात सांगा. आपण सगळ्यांना आपला ईमेल आयडी दिलेला आहे, तर सगळ्या प्राध्यापकांना आमची हीच विनंती आहे की ज्यांच्यावर अन्याय होत असेल तर त्यांनी फोरमला लिहावे. जे लिहून झालेले ईमेल प्राप्त होतील आम्ही हे संबंधित कार्यालयांसमोर आम्ही ठेवू आणि तुमचा मुद्दा आम्ही रेटून ठेवू. कारण आम्हाला भरपूर हा त्रास होतो की जेव्हा आम्ही अधिकाऱ्यांशी बोलतो तर आम्हाला म्हणतात की तुमच्याकडे प्रूफ काय आहे, तर तुमचे ईमेल हे खूप मोठं प्रूफ राहतील आणि आपण सगळ्यांच्या शिक्षकांचे सगळ्यांचे जे प्रश्न आहेत ते आपण मार्गी काढू शकू असं मला वाटतं. थँक्यू. धन्यवाद डॉक्टर नितीन लभाणे. कुशलजी मला एक वेळेची मर्यादा असल्यामुळे आपण हा विषय इथेच थांबूया. मला असं वाटतं की शिक्षकांची जबाबदारी ही शिकवण्याची आहे. गुणवत्तापूर्ण दर्जापूर्ण शिक्षक मिळण्यासाठी नॅशनल फोरम फॉर क्वालिटी एज्युकेशन किंवा जे काही संघटना आहे शिक्षणातली गुणवत्ता व दर्जा राखण्यासाठी काम करतात. खरंच शिक्षकांचा रोल हा नॅशनल डेव्हलपमेंटमध्ये खूप महत्वाचा आहे. खरं तर शिक्षकांना ह्या गोष्टीचा त्रास व्हायलाच नको. ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत सेवांतर्गत प्रगती योजनेच्या हा प्रशासकीय स्तरावरून ह्या व्हायला हव्या, पण त्या जर होत नसतील पण शिक्षकांनी सुद्धा याच्या बाबतीत संघटनात्मक बाबतीत किंवा सनदशीर मार्गाने पुढे यावं. हा आवाज नेटसेट टीचर्सचा संबंधित सहसंचालक संचालक यांच्यापर्यंत जाईल अशी आपण आशा करूया आणि भविष्यात कुठलेही बेजबाबदार कृत्य कुठल्याही सहसंचालक किंवा संचालक कार्यालयाकडून होणार नाही व जे नियम शासनाने, महाराष्ट्र शासनाने, विद्यापीठाने व विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशानुसार जे त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी होईल अशी आपण आशा करूया आणि इथेच थांबूया. आपण चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल रमेश झाडे सर, डॉक्टर नितीन लभाणे सर, भूपेश मुळे सर आपले मनापासून आभार. धन्यवाद. थँक्यू.